बुलेटिनमध्ये आपण भारत पाकिस्तान युद्धाचा इतिहास बघणार आहोत कारण पहलगाममध्ये नुकताच दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे आणि त्या दहशतवाद्यांचं पाकिस्तान कनेक्शन समोर येते। त्यामुळे भारताने कारवाई केली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा तीळपापड झालेला आहे। पण आतापर्यंतचा इतिहास आपण बघितला तर पाकिस्तानने कशा पद्धतीने दगाबाजी केलेली आहे, कुरापती काढल्यात आणि त्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला कशा पद्धतीने हरवलेला आहे त्याचा हा इतिहास आपण बघूयात। भारत पाकिस्तानचं पहिलं युद्ध हे 1948 मध्ये झालं होतं। भारत पाकिस्तान संघर्षाची पहिली ठिणगी पडली 1947 साली, ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला होता, फाळणी झालेली होती आणि कारण होतं काश्मीर। जम्मू काश्मीरचे राजे हरी सिंग यांना पहिलं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यांना भारतामध्येही यायचं नव्हतं, पाकिस्तानात सुद्धा जायचं नव्हतं, पण पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद अली जिना यांना काश्मीर हवा होता आणि पाकिस्तानने काश्मीरमध्ये कबायली घुसवले। या कबायल्यांनी लूटमार, बलात्कार, हत्या करत काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलेला होता। कबायली आणि त्यांना मिळणारी मदत बघून राजे हरी सिंग घाबरले। बकरी ईदपर्यंत श्रीनगर त्यांना ताब्यात घ्यायचा होता। पाकचा तो डाव होता। नेहरूंना याची माहिती मिळाली, ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे गेले, पण पाकिस्तानकडे एवढे ट्रक नाहीत असं म्हणत त्यांनी ही शक्यता नाकारली। तर दुसरीकडे कबायली बारामुल्लापर्यंत पोहोचलेले होते कारण पाकिस्तानपासून बारामुल्ला जवळ होता आणि त्यानंतर त्यांना आता श्रीनगर काबीज करायचं होतं। उरीमधला पॉवर हाऊस त्यांनी ताब्यात घेतला। तेव्हा राजा हरी सिंग यांना उपरती झाली आणि त्यांनी काश्मीर वाचवण्यासाठी भारताकडे मदत मागितली आणि हीच संधी साधत हरी सिंग यांनी भारताकडे जेव्हा मदत मागितली तेव्हा संधी साधत भारतानं आणि खास करून वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर भारतामध्ये विलीन करण्याची अट ठेवली। सरदार वल्लभभाई पटेल यांचे खास मानले जाणारे बीपी मेनन यांना काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं। हरसिंग यांच्यासोबत त्यांनी बोलणी केली, पण चर्चा पुढे जात नव्हती। तिकडे कबायली श्रीनगरच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले होते। राजा हरी सिंग यांनी काश्मीर सोडलं आणि ते जम्मूला आले। अखेर काश्मीर हातचं जाणार हे लक्षात आल्यावर हरी सिंग यांनी करारावर सह्या केला आणि भारतीय लष्कर हे हरकतीमध्ये आलं कारण जो काश्मीरचा भाग आहे, काश्मीर हा भारतामध्ये विलय झालेला होता, विलिनीकरण झालेलं होतं। त्यानंतर भारताने हे ॲक्शन घ्यायला सुरुवात केली। सगळ्यात आधी 320 भारतीय जवान विमानाने श्रीनगरला पोहोचले आणि त्यानंतर एकामागोमाग एक सिव्हिलियन असतील किंवा मिलिटरीचे जे विमान आहेत ते भरून सर्व सैनिक त्या ठिकाणी जाऊ लागले। तब्बल 1 लाख सैनिकांना काश्मीरमध्ये तैनात करण्यात आला आणि कबायलींचा भारतीय लष्करापुढे टिकाव लागला नाही। त्यांनी भारतीय लष्कर मागे ढकलत होतं, त्यांना लढाई सुरू असतानाच नेहरूंनी हा विषय संयुक्त राष्ट्राकडे नेला आणि त्यावेळी जो भाग ज्यांच्याकडे होता तो त्यांच्याकडे राहिला। काश्मीरवरून 1947 पासून सुरू झालेला हा संघर्ष अजूनही सुरूच आहे। तर या पहिल्या युद्धामध्ये ज्याच्यामध्ये भारत हा स्थैर्यासाठी प्रयत्न करत होता, फाळणी झालेली होती, स्वातंत्र्य मिळालेलं होतं, बरेचसे विस्थापित होते, त्यांना स्थापित करण्याचा, स्थैर्य आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाकिस्तानने मात्र कुरापत काढली आणि काश्मीर बळकावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आणि काश्मीरचा विलय झाला भारतामध्ये। तर दुसरी लढाई झाली 1965 साली। पाकिस्तानने दुसऱ्यांदा खोडी काढली ते 1965 मध्ये। भारत नुकताच चीन सोबत झालेल्या युद्धातून सावरत होता आणि हीच पुन्हा काश्मीर बळकावण्याची संधी आहे असं समजून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला। त्यावेळी भारताचं नेतृत्व करत होते पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, तर पाकिस्तानचं नेतृत्व करत होते जनरल अयूब खान। पाकिस्तानने मुजाहिदीनींना काश्मीरमध्ये पाठवलं। काश्मीरी जनतेचा उठाव असं दाखवून काश्मीरला भारतापासून तोडण्याचा पाकिस्तानचा तो डाव होता। मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोहोचले सुद्धा, त्यांनी तिथं काही प्रमाणामध्ये हिंसाचारही केला, भारतीय सैनिकांवर हल्ले केले। उद्देश होता तो काश्मीरमध्ये कशी अशांतता आहे हे दाखवण्याचा। याचा सुगावा लागताच भारताने थेट लष्करी कारवाईला सुरुवात केली। राजस्थान आणि पाकिस्तानी पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत भारतीय सैन्याने थेट लाहोर सियालकोटपर्यंत धडक मारली। लाहोरच्या सीमेवर येऊन सुद्धा कुठलाही विरोध होत नाही हे बघून भारतीय लष्कर सावध झाले, त्यांना संशय आला। भारत सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात घुसेल हेच अयूब खानला वाटत नव्हतं, त्याच्यामुळे ते गाफील राहिले। पण भारताचं सैन्य तिथपर्यंत पोहोचलेलं होतं, तर भारतीय लष्कराच्या धडक कारवाईने पाकिस्तानचे धाबेदण आणले आणि पाकिस्तानला पंजाबमधला भाग भारताच्या ताब्यात, तर भारताचा काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानच्या ताब्यात त्यावेळेला गेला।
अखेर आंतरराष्ट्रीय दबावानंतर दोन्ही देश तहाला तयार झाले आणि ताश्कंदला हा तह झाला. दोन्ही देशांनी जिंकलेला भाग परत करण्याचा निर्णय झाला. त्या दिवशी तह झाला आणि त्याच दिवशी रात्री लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. त्यांच्या या अचानक मृत्यूवर आजही संशयाची सुई आहे. तर दुसरीकडे अयूब खानला सत्ता सोडावी लागली. पण या युद्धानं पाकिस्तानची कंबर मोडली. पाकिस्तानची आर्थिक घडी बिघडली. ती परत कधीच रुळावर आली नाही. आधी पाकिस्तानचा GDP हा चांगला होता, पण ज्या पद्धतीनं तो कारवाया करत होता, कुरापती काढत होता आणि युद्धाची सुरुवात करत होता, त्यानंतर मात्र पाकिस्तानचं परावलंबत्व इतर देशांवर वाढत गेलं आणि त्याची जी हालत आहे ती खस्ता होत गेली. आणि त्यानंतर म्हणजे ही जी दुसरी लढाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तानची नाचक्की झालेली होती, तरी सुद्धा पाकिस्ताननं धडा घेतला नाही आणि तिसरी लढाई पुन्हा एकदा भारताला करावी लागली पाकिस्तानसोबत. तिसरी लढाई होती 1971ची. ही लढाई खरं तर बांगलादेशच्या निर्मितीसाठी होती. भारत पाकिस्तान पुन्हा युद्ध मैदानात आलेले होते 1971ला. खरं तर 65च्या युद्धातच 71च्या या युद्धाची बीजं रोवली गेली होती. पाकिस्तानमध्ये वर्चस्व होतं, ते म्हणजे पंजाब प्रांताचं. लष्कर असो की सरकारी नोकऱ्या, सगळीकडे पंजाबी लोकांचा भरणा होता. पंजाब प्रांत अधिक समृद्ध होत होता. पाकिस्तानात बंगाल प्रांताला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे पूर्व पाकिस्तानामध्ये आधीच असंतोष होता. पूर्व पाकिस्तानमधले लोकप्रिय नेते होते शेख मुजीबुर रहमान. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि वाढत्या दबावानंतर त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर 1970मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख रहमान यांच्या पक्षाला जबरदस्त यश मिळालेलं होतं. चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं होतं. पाकिस्तानवर मात्र बंगाली मुस्लिम सत्ता गाजणार हे पंजाबी मुस्लिमांना मान्य नव्हतं. अयूब खाननं असेंब्ली भंग केली. जनरल याह्या खाननं पूर्व पाकिस्तानात नरसंहाराची योजना तयार केली. पाकिस्तानी सैन्यानं पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला आणि 25 मार्च 1971ला मुजीबुर रहमान यांना अटक करण्यात आली. अटकेपूर्वी रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशची घोषणा केली आणि इथूनच सुरुवात झाली बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धाची. पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशी मुस्लिमांवर, हिंदूंवर अत्याचाराला सुरुवात केली. हजारोंची कत्तल करण्यात आली. अनेक संघटना ज्या दहशत माजवणाऱ्या होत्या आणि तिथले जे मूळ लोक आहेत राहणारे त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी पाकिस्ताननं पाठवलेल्या होत्या. या सर्व लोकांनी हजारोंची कत्तल केली. महिलांवर बलात्कार करण्यात आले. तर पाकिस्तानी सैन्याच्या रानटी अत्याचाराला घाबरून बांगलादेशी नागरिकांचे लोंढे भारतामध्ये घुसायला लागले. 1 कोटीच्या वर बांगलादेशी शरणार्थी हे भारतामध्ये आले होते. भारतीय व्यवस्थेवर येणारा ताण भारतापुढे मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानच्या समस्येकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी जगभर दौरे केले, पण त्यांना रशिया वगळता फारसं समर्थन मिळालं नाही. भारत लष्करी कारवाईची तयारी करत होता. स्वतंत्र बांगलादेशसाठी लढणाऱ्या मुक्ती वाहिनीला भारतानं समर्थन द्यायला सुरुवात केली. त्यांना शस्त्र पुरवणं, ट्रेनिंग देण्याचं काम भारतीय लष्करानं सुरू केलं आणि त्यातच 3 डिसेंबर 1971ला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला केला आणि ती संधी साधत जनरल मानिक शॉ यांच्या नेतृत्वात भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला. बघता बघता भारतीय सैन्य ढाक्यामध्ये पोहोचलं. 16 डिसेंबरला हे युद्ध संपलं. तोपर्यंत भारतानं पाकिस्तानचा बराचसा भाग हा आपल्या ताब्यात घेतलेला होता आणि जगभरामध्ये पाकिस्तानची नाचक्की झालेली होती. तब्बल 90,000 पाकिस्तानी सैन्य हे भारताला शरण आलेलं होतं. म्हणजेच 25% जेवढी पाकिस्तानची सेना होती त्याच्या 25% पेक्षा जास्त सैन्य हे भारतानं युद्धबंदी बनवलं होतं आणि भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडेही केलेले होते. तोपर्यंत बांगलादेशची निर्मिती झाली होती. ते मिळवण्यासाठी पाकिस्ताननं रशियाकरवी भारतावर चर्चेसाठी दबाव टाकला. बऱ्याच प्रयत्नानंतर भारत चर्चेसाठी तयार झाला आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना भारतात बोलावलं. राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो, मुलगी बेनजीर भुट्टोसह भारतात आले आणि गोड बोलून सिमला करार करून घेतला. 2 जुलै 1972 रोजी हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामध्ये हा करार झाला. त्यानुसार पाकिस्तानचं 25% पेक्षा जास्त सैन्य जे भारताच्या ताब्यात होतं ते सोडण्यात आलं. पाकिस्तानची जमीन परत दिली आणि दोन्ही देश शांततेनं प्रश्न सोडवतील असा करार झाला. शिवाय LOC ही हंगामी सीमारेषा सुद्धा मांडण्यात आली. तेव्हाचा हा करार करून पाकिस्ताननं हवं ते मिळवलं, पण तरी सुद्धा पाकिस्तान शांत बसला नाही. त्याच्या कुरापती या सुरूच राहिल्या आणि अशामध्ये 1988 साली भारत पाकिस्तानमध्ये परमाणु अस्त्र रहित संघर्ष
हा करार झाला। तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या यांच्यामध्ये हा करार झाला होता। त्यानुसार दोन्ही देश हल्ला करणार नाही, परमाणु शस्त्रांचा वापर करणार नाही आणि दोन्ही देशांमध्ये सुविधा बहाल केल्या जातील असं मान्य करण्यात आलं होतं। पण त्यानंतरही पाकनं अमेरिकेच्या मदतीनं कुरापती या सुरूच ठेवल्या होत्या। अशामध्ये पुढे जाऊन त्याच्या काही वर्षानंतर 1998 साली भारत पाकिस्तान परमाणु देश जाहीर झाले। लढाई त्यानंतर झाली ती म्हणजे चौथी लढाई कारगिलची। आतापर्यंतची ही 3 लढाया आपण बघितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पाकिस्तानची नाचक्की झाली, कशा पद्धतीनं सुरुवात पाकिस्ताननं केली, कुरापती केल्या आणि दगाबाजी केली, हेही आपण बघितलंय। ते सगळं चौथ्या युद्धासाठी सुद्धा पाकिस्ताननं केलं। कारगिल युद्ध त्याच्यानंतर सुरू झालं। 3 युद्धामध्ये झालेल्या पराभवानंतर सुद्धा पाकिस्तानची खुमखुमी संपली नव्हती। काश्मीरला धुमसत ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्यानं केला जात होता। चौथ्यांदा पुन्हा एकदा पाकनं काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। तो 1999 मध्ये हा प्रयत्न झाला। पाकिस्तानी लष्करातल्या जवानांनी LOC पार करत कारगिलमधल्या टेकड्या काबीज केल्या। या टेकड्या 16,000 ते 18,000 फूट उंच एवढ्या होत्या आणि त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये कोणतंही सैन्य जात नव्हतं। मात्र पाकिस्ताननं आपले दहशतवादी, आपले सैन्य त्या ठिकाणी पाठवलेले होते। काश्मीरमध्ये जेव्हा बर्फवृष्टी सुरू असते त्याचाच फायदा घेऊन पाकिस्तानी लष्कर भारतात घुसलं आणि कारगिलमधल्या टेकड्यांवर कब्जा केला। पाकिस्तानी लष्कर हे उंचावर होतं, तिथून त्यांना थेट भारतीय सैन्यावर हल्ला करणं सोपं होतं। त्यातच पाकच्या लष्कराला भारतीय सैन्याला पुरवली जाणारी जी रसद आहे त्या हायवेवर सुद्धा निशाणा साधायचा होता, तो हायवे ब्लॉक करायचा होता। पण तिथे असलेले काही मेंढपाळ यांना याविषयीची भनक लागली आणि त्यानंतर त्या मेंढपाळांनी भारतीय सैन्याला याची माहिती दिली आणि पाकिस्तानच्या या धोकेबाज वृत्तीमुळे भारतात संतापाची लाट उसळली। पाकिस्तानी सैन्याला भारतातून हुसकावून लावण्यासाठी लष्करानं ऑपरेशन विजय सुरू केलं। 2 लाख भारतीय सैन्य हे मैदानात उतरलं। बोफोर्स तोफांचा मारा सुरू झाला। भारताच्या लष्करी ताकदीपुढे पाकिस्तानी सैन्याचा निभाव लागला नाही। त्यातच पाकिस्तानवर माघार घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा वाढत होता। अखेर 4 जुलै 1999ला कारगिल युद्ध संपलं। तर 4,000 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिकांना या युद्धामध्ये यमसदनी पाठवण्यात आलं। पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली। तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्याला अंधारात ठेवून लष्करानं हे कारवाई केल्याचं सांगितलं। पण लष्कर विरोधात बोलणाऱ्या शरीफ यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाली। पुन्हा एकदा लष्करानं सत्ता काबीज केली आणि मुशर्रफ यांनी सूत्र हलवायला सुरुवात केली। कारगिल युद्धानं पाकिस्तान आर्थिक गर्तेमध्ये गेलेला होता, तो कायमचा आर्थिक गर्तेत गेला। मात्र तरी सुद्धा पाकिस्तानच्या या कारवाया, या कुरापती अजूनही संपलेल्या दिसत नाहीये। कारण पहलगाममध्ये जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये सामील असलेले जे टेररिस्ट आहेत, जे अतिरेकी आहेत, त्यांनाही ट्रेनिंग हे पाकिस्तानमध्येच मिळाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अशा पद्धतीनं पाकिस्तानच्या या कुरापती अजूनही सुरूच आहे। हा पाकिस्तान, दगाबाज पाकिस्तान, जो वारंवार भारताच्या पाठीवर वार करत आलेला आहे, दगाबाजी करत आलेला आहे, तो धडा कधी घेणार असा सवाल आहे।